नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा मोठा धडका पाहायला मिळत आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी जिल्हाभरात एकाच वेळी धडक कारवाया करत सुगंधित तंबाखू, गुटखा, हुक्का, शिशा आणि इतर प्रतिबंधित पदार्थांवर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे। सिंदेवाहीमध्ये पोलिसांनी छापा टाकत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या आरोपी श्याम परमानंद छत्रवाणी याला अटक केली। या कारवाईत 1,37,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या मोठ्या कारवाईत तब्बल 13,76,000 रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला। या प्रकरणात आरोपी नरेश भवानी याला अटक करण्यात आली असून जयसुख ठक्कर हा आरोपी फरार आहे। मूल तालुक्यातील राजोली येथे दिलीप शेंडे नावाच्या आरोपीकडून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित हुक्का, शिशा, तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला। या कारवाईत 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तर रामनगर परिसरातील इंदिरानगर भागात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत सिद्धांत गोंडाने आणि मोहम्मद अखिल शेख या दोघांना अटक केली। त्यांच्याकडून तब्बल 11,35,000 रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि हुक्का, शिशा माल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी वसीम झिमरी हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अवैध धंदे विरोधातील कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।